नमस्कार शेतकरी मित्रांनो. घाई नका करू. सोयाबीन दर हे बाजारभाव हे 5,500 रुपयाच्या दिशेने. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे दर 4,500 ते 4,800 रुपयाच्या दरम्यान असल्याने माल विकून टाकावा की साठवून ठेवावा. तर मित्रांनो, दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र 7 जानेवारी 2026 रोजीच्या जागतिक आणि स्थानिक बाजार घडामोडी पाहता तर शेतकऱ्यांना सध्या थोडा संयम राखण्याचा सल्ला दिला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या पुरवठ्यात होणारी घट आणि देशांतर्गत अ, सोयाबीनची पेंड वाढती मागणी यामुळे येत्या काही आठवड्यात दरात मोठी सुधारणा होण्याचे चिन्ह आहेत. तर शेतकरी मित्रांनो, बाजार अभ्यासकांच्या मते सध्याची दरातील शांतता ही वादळापूर्वीच असू शकते. कारण मोठ्या ऑइल मिल्सकडून आता खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, दरात वाढ का होऊ शकते? तर याची 5 महत्त्वाची कारणे आहेत. सोयाबीनची निर्यात वाढली. भारताच्या सोयाबीन सोयाबीन पेंडला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः युरोप आणि आशियातील देशातून मोठी मागणी येत आहे. तर निर्यात वाढल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होणे आवश्यक आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनातील हवामान. तर दक्षिण अमेरिकेतील प्रमुख सोयाबीन उत्पादक देशामध्ये हवामानाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा भारतीय सोयाबीनला मिळू शकतो. तर खाद्यतेल आयात शुल्क. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात केलेल्या बदलामुळे देशांतर्गत सोयाबीनला आधार मिळत असून व्यापारी आता स्टॉक करण्यासाठी सरसावले आहेत. आवक ओसरली. नवीन हंगामातील सुरुवातीची मोठी आवक आता हळूहळू कमी होत आहे. बाजारात माल कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरात गती मिळेल. होळी आणि लग्नसराई. तर होळी आणि लग्नसराईच्या आगामी सण आणि लग्नसराईच्या काळामुळे खाद्यतेलाची मागणी वाढणार आहे, ज्यामुळे दरात क्विंटलमागे 500 ते 700 रुपयाची वाढ होणे अपेक्षित आहे. तर शेतकरी मित्रांनो, कृषी बाजार अभ्यासक आणि तज्ज्ञाच्या मते शेतकऱ्यांनी सध्याचा 4,600 ते 4,700 रुपयाचा दर पाहून घाबरून जाऊ नका. संपूर्ण माल विकू नका. जर तुमच्याकडे साठवणुकीची सोय असेल तर किमान फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वाट पाहणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. तर शेतकरी मित्रांनो, टप्प्याटप्प्याने विक्री करा. जर तुम्हाला पैशाची तातडीची गरज असेल तर आपला एकूण मालापैकी केवळ 25 ते 30% माल विकून तुमची गरज भागवू शकता. तर किमान 5,200 रुपयाचा टप्पा सध्या तर चालू आहे. म्हणजे म्हणजे तज्ज्ञाच्या मते सोयाबीनचा दर लवकरच 5,200 रुपयाचा टप्पा ओलांडून 5,500 रुपयाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगल्या नफ्याची थोडी प्रतीक्षा करणे हाच उत्तम मार्ग आहे. बाजारावर लक्ष ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, बाजारावर दररोजचे लक्ष ठेवा. शेतकऱ्यांनी दररोजच्या बाजारभावावर आणि वायदे बाजारातील हालचालीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. बाजारात अचानक मोठी आवक वाढली तर दर काही काळ स्थिर राहू शकतात, परंतु दीर्घकालीन कल हा दरवाढीचाच दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.